सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमोगनी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनम् वंदे शांति सागरम् वंदे विद्यासागरम् वंदे सन्मति सागरम्। जबलो 24 भगवान की देवादेव मूलनायक 1008 अष्टम तीर्थंकरी चंद्रप्रभा भगवान की सिद्धांत शास्त्र की 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चगुति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की प्रातस्मरणीय शांतमूर्ति वासरत्नाकर आचार्य गुरुदेव सन्मत सागर जी महाराज की मम दीक्षा गुरु युवा स्मरण कांति रत्नाचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की अहिंसामय विश्व धर्म की भव्य जी हो। आज विशेष प्रवचनच्या माध्यमातून ते विशेष प्रवचन ऐकण्यासाठी आपण इथे उपस्थित आहात। आज तो विशेष दिवस आहे की या दिवशी वीराचार्य वीर शमनी ॲडव्होकेट वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी इथे उपस्थित आहात। आणि या पुण्यतिथीच्या माध्यमातून विशेष प्रवचनाच्या माध्यमातून एका विषयापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे। युवका युवका जागा हो, वीराचार्यांच्या विचारांचा धागा हो। आज समाजामध्ये जी बदललेली परिस्थिती आहे आणि बदललेल्या परिस्थितीमध्ये आमचे युवक युवती जे भटकत चाललेले आहेत त्यांना जर खरोखर काय जाणीव करून द्यायचं असेल, काय आठवण करून द्यायचं असेल तर वीराचार्यांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे। आज असा एक रत्न निश्चित रूपानं या दक्षिण भारतामध्ये उदयास आला होता की तो रत्न निश्चित रूपानं लाखो युवकांना व्यसनमुक्त बनवून, लाखो श्रावक श्राविकांच्या अंतरंगामध्ये धर्माची ज्योत पेटवून आणि बऱ्याच मुलींच्या अंतरंगात सुद्धा धर्माची ज्योत पेटवून तो आपल्यातून निघून गेला। ते वीर शिरोमणी ॲडव्होकेट वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे होते। त्यांना सर बी म्हटलं जायचं। एक असं व्यक्तिमत्व की त्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून या दक्षिण भारतामध्ये पूर्ण समाजामध्ये, जैन समाजामध्ये एक नवचैतन्य निर्माण करण्याचं काम या वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे आपल्या जैन समाजामध्ये केलेलं आहे। आज तुम्हाला माहित नसेल कारण की हा भाग त्या भागापासून जास्त बाजूला पडतोय, परंतु वीराचार्य किंवा सर जरी त्या भागात जर म्हणलं तर लहान मुलांना सुद्धा वीराचार्य काय आहेत आणि सर काय होते हे लहान मुलांना सुद्धा माहिती आहे। आज निश्चित रूपाने एवढा मोठा वटवृक्ष जो दिसतोय वीर सेवा दल, लाखो युवक त्या वीर सेवा दल मध्ये आज कार्यरत आहेत। 300 पाठशाळा
दक्षिण भारत जैन सभेच्या माध्यमातून 300 पाठशाळा ज्या चालतात त्याचे मूळ जनक कोण असतील तर वीराचारी वीर शिरोमणी ॲडव्होकेट बाबासाहेब कुचनेरे होते. त्याच्यानंतर सगळ्यात मोठी क्रांती कोणती असेल तर व्यसनमुक्ती. आज दक्षिण भारतातील लाखो युवकांना व्यसनमुक्त बनवून त्यांचं जीवन योग्य धर्माच्या मार्गावर आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर वीराचार्य बाबासाहेब कुचनेरे यांनी केलं होतं. आणि त्याच्याच बरोबर सगळ्यात मोठं निश्चितरूपानं कार्य कोणतं केलं असेल तर मी कायमस्वरूपी त्यांचं कार्य सांगतोय. एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांनी सगळ्यात मोठं काम कोणतं केलं असेल तर त्यामध्ये धर्म संस्कार शिबिर ही सगळ्यात मोठी त्यांची देण या समाजाला होती. पहिल्या समाजामध्ये धर्म संस्कार शिबिर कधीही दक्षिण भारतात चालत नव्हती. त्याचे जनक कोण दक्षिण भारताचे असतील तर ॲडव्होकेट वीराचार्य बाबासाहेब कुचनेरे होते. की त्यांनी कुंतलगिरी या क्षेत्रावर युवकांना घेऊन तिथंच त्यांना त्यांचं माइंड ऑपरेशन करायचं हे त्यांनी नाव दिलं. माइंड ऑपरेशन हे नाव दिलं म्हणजे याची ही प्रोसेस आहे. तुमच्या विचारशैलीला बदलून टाकणे याला माइंड ऑपरेशन म्हणतात. हे बाबासाहेबांनी पहिला आपल्या समाजामध्ये या दक्षिण भारतामध्ये चालू केलं की या शिबिराच्या माध्यमातून बरेच युवक युवती श्रावक श्राविका निश्चितपणे धर्म मार्गावर येतील. आणि त्याच्या पुढचं सगळ्यात मोठं काम एक कोणतं असेल उदगाव कुंजवन ते भाऊबुल्लीपर्यंत व्यसनमुक्ती ही पदयात्रा सगळ्यात मोठी दिंडी निश्चितपणे ही पूर्ण भारतवर्षामध्ये इतिहासामध्ये नोंद झालेली व्यसनमुक्ती दिंडी ती बाबासाहेब कुचनेरे यांनी उदगाव कुंजवन ते भाऊबुल्लीपर्यंत काढली होती. आज त्याचाच वारसा घेऊन बरेच जण निश्चितपणे अशी पदयात्रा किंवा अशी दिंडी काढण्याचा प्रयत्न करतात. एक गोष्ट लक्षात घ्या, बाबासाहेबांनी समाजाला काय दिलं नाही अशी कुठलीही गोष्ट नाही. त्याच्या पुढे जाऊन सगळ्यात मोठी देण कोणती असेल थोड्या दिवसानंतर तुम्ही ज्यांनी या पूर्ण भारतवर्षामध्ये जैन समाजाला जागृत करण्याचं काम केलं आणि खंडित झालेली मुनी परंपरा परत जागृत केली ते 20व्या शतकातील प्रथमाचार्य समाधी सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांतीसागर महाराज होते. की त्यांचा वारसा आणि त्यांचं चरित्र वाचल्यानंतर त्यांच्या मनामध्ये भाव आले आणि 5 ब्रह्मचार्यांनी त्यांनी बाबासाहेब कुचनेरे स्वतः मिळून त्यांनी एक नवीन उपक्रम केला की प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करायचा हा उपक्रम समडोईमधून 5 ब्रह्मचार्यांनी बाबासाहेबांनी चालू केलेली देण आहे आणि आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे. आज कर्नाटकला ती पुण्य मिळालं या वर्षीचं पुण्यतिथी साजरी करण्याचं. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आज बाबासाहेबांनी एवढ्या सगळ्या गोष्टी दिलेल्या नसत्या तर निश्चितपणे समाज कुठं असता कुणास ठाऊक. आज आमचे युवक कुठं असते कुणास ठाऊक. आज धर्माची काही प्रमाणात जी नाही निश्चितपणे किमया दिसत आहे ते सगळे युवक आज निश्चितपणे युवक नसून ते निश्चितपणे संसारामध्ये संसार कार्यालयात काही युवक दीक्षित झाले, काही युवक ब्रह्मचर्य वेशामध्ये आणि काही युवक निश्चितपणे लग्न न करता आपली साधना करत तशीच राहिलेली आहे. ही सगळी देण कुणाची असेल तर बाबासाहेबांची. आणि त्याच्या पुढे जाऊन सगळ्यात मोठी देण कोणती असेल बाबासाहेबांची तर त्याच्या पुढे जाऊन सगळ्यात मोठी देण बाबासाहेबांची काय असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात एक मोठं काम कुठलं केलं असेल की आज सांगली कोल्हापूर आणि बेळगाव या 3 जिल्ह्यामध्ये त्याच्याबरोबर विदर्भ मराठवाडा सोलापूर बारामती या क्षेत्रामध्ये औरंगाबाद या क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठं काम बाबासाहेबांचं काय असेल तर एक शिबिर असं ते घेत होते नेतृत्व प्रशिक्षण शिबिर. याचा अर्थ काय आहे माहिती आहे काय, हे कुणाला ह्याची किमया कुणाला माहित नाही काय आहे. नेतृत्व प्रशिक्षण शिबिर याचा अर्थ काय माहिती काय की नेतृत्वच निर्माण करायचं. मी एकटा बाबासाहेब झाले म्हणून मी एकटा समाजाला मी पुरणार नाही, माझ्यासारखे बरेच बाबासाहेब या समाजामध्ये निर्माण व्हायला पाहिजेत. म्हणून त्यांनी नेतृत्व प्रशिक्षण शिबिर कुंतलगिरी या क्षेत्रावर आणि बऱ्याच ठिकाणी स्तवनिधी बऱ्याच ठिकाणी त्यांनी ते शिबिर पाडले. आणि असे बरेच व्याख्याते आणि बरेच कार्यकर्ते आज बाबासाहेबांच्या नावावर तयार आहेत की ते निश्चितपणे समाजामध्ये धर्माची प्रवाहना अविरतपणे करत आहेत. बरेच त्यातले महाराज होऊन प्रवाहना करत आहेत, महाराज नेतृत्व आणि वेगवेगळ्या संस्थाच्या माध्यमातून करत आहेत. ही सगळ्यात मोठी देण समाजासाठी होती. ही गोष्ट लक्षात, याचं चिंतन आम्ही करणं आवश्यक आहे. आज आमच्या समाजाला वेगळं वळण देण्यासाठी एक वेगळी दिशा देण्यासाठी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता होती. त्याच्या पुढे जाऊन काय असेल
एक गोष्ट लक्षात घ्या, बाबासाहेबांचा जन्म कुठं झाला असेल, बऱ्याच जणांना इकडच्या भागामध्ये बाबासाहेबच माहित नाही. आज युवकांना बाबासाहेब विचारले तर बाबासाहेब माहित नाही. ही खंत आहे. निश्चित रूपाने चिंतन करणं आहे. प्रत्येक घरातल्या, प्रत्येक जैन समाजातील प्रत्येक घराघरामध्ये युवकांना, युवतींना बाबासाहेब कुचनुरे कोण आहेत हे माहीत असणं आवश्यक आहे. दोन गोष्टी सगळ्यांना माहीत असणं आवश्यक आहे. एक बाबासाहेब कुचनुरे आणि दुसरी गोष्ट कोण, प्रथमाचार्य शांतीसागर महाराज. मी तर कायमस्वरूपी सांगतोय की प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांचे चरित्र प्रत्येक घराघरात असणं आवश्यक आहे आणि घराघरात त्याचं वाचन होणं आवश्यक आहे. परंतु ते होत नाही. ही खंत आहे. त्याचं चिंतन करा की बाबासाहेब कुचनुरेंचा जन्म आहे तो 18 ऑक्टोबर 1954 साली दरूर या ठिकाणी त्यांच्या मामाच्या गावात झाला होता. आतनी तालुका आणि बेळगाव जिल्ह्यामध्ये. निश्चित रूपानं दक्षिण भारतातील एक रत्न आणि त्यांचा जन्म दरूरमध्ये झाला असेल तर त्यांचं गाव कोणतं होतं तर शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी हे त्यांचं गाव होतं. मी कायमस्वरूपी माझ्या शैलीमध्ये म्हणतोय की आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. ज्या गावामध्ये गणेशवाडी या गावामध्ये वीर शिरोमणी ॲडव्होकेट वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे सारखे रत्न जन्माला आले. परमपूज्य मुनिश्री 108 सुमतीसागरजी महाराज यांच्यासारखे रत्न त्या गणेशवाडीमध्ये निर्माण झाले. आणि त्याच गणेशवाडीमध्ये ज्यांनी मोहनदास करमचंद गांधी म्हणजे महात्मा गांधी यांची हत्या केली ते नथुराम गोडसे सुद्धा त्या गणेशवाडीमध्ये जन्म घेतलेला आहे. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन करणं आवश्यक आहे. एवढ्या अशा परिस्थितीमध्ये असून सुद्धा त्या गणेशवाडीतून ही 2 रत्न तयार झाली. अशी बरीच रत्न गणेशवाडीमध्ये तयार झाले जैन समाजातून. याचं चिंतन आम्ही आमच्या जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांनी बाबासाहेबांनी नाही आपलं जे शिक्षण आहे ते प्राथमिक शिक्षण गणेशवाडीमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये पूर्ण केलं. माध्यमिक शिक्षण आहे ते नाही बाहुबलीच्या गुरुकुलामध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. आणि महाविद्यालयीन शिक्षण हे जयसिंगपूर इथं त्यांनी काम पूर्ण केलं. त्यांनी BCom करून LLB पूर्ण केली होती. कोल्हापूर या ठिकाणी त्यांनी LLB पूर्ण केली आणि ते सांगलीमध्ये वकिली करायचे. परंतु वकिली करत असताना ज्यावेळी त्यांच्या हातामध्ये नाही प्रथमाचार्य शांतीसागरांचं चरित्र वाचायला मिळालं त्यावेळी बऱ्याच गोष्टी त्यांच्या मनामध्ये नाही विकल्पाला कारणीभूत ठरल्या आणि त्यांनी ठरवलं की आपण संसारामध्ये न पडता संसाराचा त्याग करून नाही ब्रह्मचर्य व्रत घ्यायचं. आणि त्यांनी त्या शांतीसागरांच्या चरित्रामुळे निश्चितपणे आजन्म ब्रह्मचर्य व्रत स्वीकारलं आणि ते निश्चितपणे सेवा कार्यामध्ये यायला चालू झाले. वकिली करताना सुद्धा त्यांना वाटायचं बऱ्याच वेळा की आपल्या जैन धर्मामध्ये सत्य हे सांगितलेलं आहे आणि आम्हाला या वकिली करत असताना बऱ्याच वेळा असत्य बोलायला लागते. त्यामुळे त्यांनी असत्य बोलायला लागते म्हणून वकिलीचा त्याग केला आणि समाजसेवेमध्ये येऊन त्यांनी वीर सेवा दल या संस्थेची स्थापना करून त्याच्या माध्यमातून एक युवकांचं जाळं या दक्षिण भारतामध्ये विणलं गेलं. मूळ वीर सेवा दलाची स्थापना धनंजय गुंडेंनी केली होती. परंतु त्या वीर सेवा दलाला पूर्ण प्रगतीपदावर नेण्यामध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा कुणाचा असेल तर वीर शिरोमणी ॲडव्होकेट वीराचार्य बाबासाहेब कुचनुरेंचा होता. एक असं नेतृत्व की कधी निश्चितपणे कुठलीही गोष्ट कुणावर थोपवत नव्हती. आज एक कार्यक्रम असाल, एक कार्यक्रमाची काय तयारी असेल तर आज बरेच जण मी केलोय दुसरे करायचे राहिलेत ही मानतात. परंतु वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे एक असं नेतृत्व होतं की निश्चितपणे कुठं काय घडलं तर त्या सगळ्या गोष्टीमध्ये निश्चितपणे आपण स्वतः पहिला करायचे आणि मग दुसऱ्यांना सांगायचे. आज आम्ही समाजामध्ये बघतोय की समाजामध्ये सांगणारे जास्त आहेत आणि ऐकणारे कमी आहेत. परंतु वीराचार्यांच्या काळामध्ये एक असा वसा होता. वीराचार्य निश्चित रूपाने वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे असून सुद्धा कधी निश्चित रूपाने कुठलीही गोष्ट कोणी कुणाला सांगितली नाही. संयमाचे महामेरू त्यांना म्हटलं जायचं. एक कुंतलगिरीतला एक प्रसंग तुमच्या समोर ठेवतो मी. पूज्य मुनिश्री वृषभसागर महाराजांची संलेखनाचा कार्यक्रम चालू होता आणि तो संलेखनाचा कार्यक्रम आर्यनंदी महाराजांच्या सानिध्यामध्ये निर्यापकत्वामध्ये चालू होता. आणि बरेच वीर सेवा दलाचे जे सेवक आहेत, कार्यकर्ते आहेत ते निश्चितपणे तिथं काम करण्यासाठी त्या संलेखनामध्ये काम करण्यासाठी गेले. बाबासाहेब स्वतः होते. त्यांच्या अंडरखाली जवळजवळ 100 वीर सेवेचे युवक तिथं सगळे कार्य पार पाडत होते. कारण की पहिलाचे महाराज निश्चित रूपाने त्यांना ओढून आणलेलं पाणी लागायचं चौक्याला.
सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रमाणे असायच्या, अशा सगळ्या गोष्टी करायचे. परत तिथली सल्लेखनं बघायला बरीच गर्दी व्हायची, त्या गर्दीला सगळं कंट्रोलिंग करायचं. परत जेवढे श्रावक भक्त येणार आहेत त्यांची भोजनाची व्यवस्था, ह्या सगळ्या गोष्टी पार पाडण्यासाठी वीर सेवा दल आणि वीर सेवाचे कार्यकर्ते तिथं उपस्थित होते. आणि वीराचार्य बाबासाहेब कुचनेर यांच्या सानिध्यामध्ये बरेच स्वयंसेवक तिथे गेलते. आणि एक गोष्ट लक्षात येते, एक घटना चालू होती. वीराचार्य कधी बी गेल्यानंतर, आज तुम्हाला पटणार नाही की एवढे मोठे व्यक्तिमत्व असून सुद्धा, ज्यांचं BCom LLB शिक्षण झालेलं आहे आणि ज्यांनी वीर सेवा दलाला नाही एवढ्या मोठ्या पगारावर नेलं, अशा बऱ्याच संस्थांची स्थापना ज्यांनी केली, परंतु कधीही कुठल्या पदावर किंवा कुठल्याही गोष्टीचा अहंकार मनात येऊन दिला नाही. ज्यावेळी तिथं काम करायला गेले, प्रत्येक वेळा कुठल्याही पूजेमध्ये स्वयंसेवक म्हणून गेले, कुठलाही कार्य करायला स्वयंसेवक म्हणून गेले, तर सगळ्या स्वयंसेवकांना ती विभाग वाटून देणार की भोजन विभाग तुमचा, स्टेज विभाग तुमचा, त्यागी विभाग तुमचा, अमुक विभाग तुमचा, आणि सगळ्यात शेवटला चप्पल विभाग असायचा तो स्वतः सांभाळायचे. पूर्ण देशामध्ये एकमेव व्यक्तिमत्व असं ठरलेलं आहे. स्वतः निश्चितपणे लोकांचे चप्पल आपल्या हाताने घ्यायचे, नंबरचे ठेवायचे, त्यांना टोकन द्यायचे आणि ही सगळी कार्य करायचे. प्रत्येक ठिकाणी गेल्यावर त्यांच्याकडे हेच काम असायचं. आणि एकदा सुद्धा जीवनामध्ये सत्कार स्वीकारला नाही, एकदा सुद्धा जीवनामध्ये सत्कार स्वीकारला नाही बाबासाहेबांनी. असं नेतृत्व. ज्यावेळी तिथं गेल्यानंतर तिथं घटना सगळे काम करत होते. बाबासाहेब चप्पल विभागामध्ये काम करत होते, बरेच कार्यकर्ते तिथं का नाही जेवण विभागामध्ये काढत होते. एक दिवस अशी घटना झाली. घटना काय होती, जेवण विभागामध्ये का नाही आपलं जेवलेले जे पत्राळे आहे, पत्राळे पहिला पत्राळे होते, आता ताटा आल्यात, पत्राळे होती ते आपल्या आपण नेऊन तिथे टाकायचे, हात धुवायचं नाही सगळ्या गोष्टी, किंवा आपलं ताट आहे ते धुवून ठेवायचं. काही लोकांना ताटाची व्यवस्था, काही लोकांना पत्राळ्याच्या लोकांची सगळी व्यवस्था होती. आणि काय झालं माहिती काय, सगळे स्वयंसेवक व्यवस्थित पार पाडत होते, कुणाला काही ताटामध्ये राखून देत नव्हते. कारण की निश्चित रूपानं काही काहींना अन्न खायला मिळत नाही, आणि हे आपण जर टाकून दिले तर निश्चित रूपाने त्या लोकांना त्या अन्नाचा अविनय होईल, म्हणून नाही बाबासाहेबांची ही सूचना होती. आणि त्यांनी व्यवस्थित सगळं काम करत होते. आणि एक वडील आणि मुलगा तिथं आलते आणि त्यांनी ताटामध्ये जेवण करत होते. ताट जेवण झाल्यानंतर ते ताट तिथेच ठेवले आणि त्यांनी गेले. ज्यावेळी स्वयंसेवकांनी त्यांना अडवलं की तुम्ही निश्चित रूपानं बाबासाहेबांची आम्हाला सूचना आहे आणि निश्चित रूपाने तुम्ही ताट घेऊन जायला पाहिजे, तुम्ही ताट धुवायला पाहिजे, ते ताट धुवून तिथं ठेवायला पाहिजे, ही आमची बाबासाहेबांची आम्हाला सूचना आहे, सरांची सूचना आहे, आणि तुम्ही हे जाऊ शकत नाही. त्यावेळी कोण बाबासाहेब, तो व्यक्ती म्हणला. कोण बाबासाहेब हे म्हटल्यानंतर त्या युवकाने सांगितलं, बघा आम्ही तुमच्यावर विनयपूर्वक बोलवलंय, विनयपूर्वक वागवलंय, बाबासाहेबांना किंवा सरांना कोणतीही गोष्ट तुम्ही बोलू नका, की आम्ही आमच्या अंतरंगामध्ये त्यांना देवत मानतोय, असे बाबासाहेब आमचे सर आहेत, त्यांना कोणतीही गोष्ट बोलण्याची गरज नाही, काय बोलायचं असेल ते आम्हाला बोला. त्या म्हणले तुला माहितीये काय, तू कुणाला सांगितलंयस ताट उचल म्हणून, तो व्यक्ती म्हणतोय. एवढ्या अहंकारपूर्वक त्या स्वयंसेवकांना तो व्यक्ती म्हणतोय, तू कुणाला सांगायला, तुला माहितीये आजचं जे जेवण दातार आहे तो स्वतः मीच आहे, 1 लाख रुपये मी दान दिले आणि तू मला ताट उचल म्हणून सांगायलास. त्यावेळी बाबासाहेब ती दंगा ऐकल्यानंतर तिथनं चप्पल विभागातून पळत आले. बाबासाहेब पळत आल्यानंतर काय झाले, घटना तिथे बघायले. घटना काय झाले, नुसतं त्यांना कानावर पडल्यानंतर बाबासाहेब ह्यांना बी काय बोलले नाहीत, त्यांना बी बोलले नाहीत, पळत गेले. ती दोन्ही ताटं स्वतः घेतले, दोन्ही ताटं स्वतः धुतले आणि त्या शेल्फमध्ये साठ ठेवले आणि त्यांना त्यांच्या जवळ आले आणि म्हणले आम्हाला क्षमा करा, आमच्या स्वयंसेवकांना क्षमा करा, काय त्यांच्याकडून चूक झाली तर तुम्ही क्षमा करावे, तुम्ही इथनं निघून जावा. स्वयंसेवक ढसाढसा रडायला लागले की बाबासाहेबांनी निश्चितपणे ती सगळी घटना आपोआप पार पाडली होती. परंतु ज्यावेळी याचा भाऊ तयार झाला, स्वयंसेवकांच्या मध्ये वातावरण पेरलं की आमच्या आज बाबासाहेबांनी निश्चितपणे अशी घटना पार पाडलेली आहे. त्यावेळी काही स्वयंसेवकांनी आर्य नंदी महाराजांना सांगितले की महाराज आज असं झालंय, आम्ही लय दुःख आहे आणि आमच्या मनाला ते खंत वाटत आहे की आज बाबासाहेबांनी निश्चितपणे असं केलं आणि त्या माणसाने बाबासाहेबांच्या विषयी असे शब्द काढून स्वयंसेवकांना असे शब्द काढले. त्यावेळी आर्य नंदी महाराजांनी कमिटीला बोलवलं आणि कमिटीला सांगितलं ज्या व्यक्तीने 1 लाख रुपये दान दिले त्याचं कमिटीच्या मातीने परत द्या, आम्हाला ते 1 लाख रुपयाचं दान नको आहे. जो व्यक्ती बाबासाहेब कुचनेरांना ज्यावेळी ही घटना घडली आणि त्या घटनेच्या माध्यमातून ज्यावेळी स्वयंसेवकांनी निश्चित रूपानं आर्यनंदी महाराजांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचल्यानंतर आर्यनंदी महाराजांनी सांगितलं की ज्यांनी दान दिलेलं आहे त्या व्यक्तीला ते दान परत द्यावं कमिटीनं.
जे व्यक्ती बाबासाहेबांना किंवा वीर सेवेच्या स्वयंसेवकांना जो व्यक्ती बोलणार आहे त्यांचं दान आम्हाला नको आहे. कमिटीने ते 1 लाख रुपये त्या व्यक्तीला परत दिले. तो व्यक्ती म्हणाला माझं दान घ्या, मला क्षमा करा, परंतु दान घ्या नाही म्हणले. ज्या व्यक्तीनं स्वयंसेवकांना किंवा वीराचार्य बाबासाहेब कुचनेरांना काय शब्द काढलेले आहे त्यांचं दान आम्हाला नको आहे, ते तुमचं दान परत घ्या. ज्यावेळी ही घटना घडली त्या व्यक्तीला एवढा पश्चातापला. स्वतः तो आर्यनंदी महाराजांकडे भेटायला गेला तेव्हा आर्यनंदी महाराजांनी सुद्धा सांगितलं की वीराचार्य वीर शिरोमणी ॲडव्होकेट बाबासाहेब कुचनेरे कोण आहे तुम्हाला माहित आहे? ज्या व्यक्तीला तुम्ही बोलला आणि त्यांच्या स्वयंसेवकांना बोलला ही स्वयंसेवक नचुरबानं त्यांना खायला प्यायला नाही किंवा घरामध्ये राहील नाही किंवा घरामध्ये पैसे नाही म्हणून इकडे आले नाहीत. तुमच्यापेक्षा श्रीमंत व्यक्ती सगळे आहेत ते कार्यकर्ते. 50-50 एकराचे 100-100 एकराचे मालक असणारी ती मुलं आहेत शेतकऱ्यांची. परंतु निचुरबानं वीराचार्य बाबासाहेब कुचनेच्या एकाला हाक दिल्यानंतर त्या हाकेला ओ देणाऱ्यांनी स्वयंसेवा किंवा स्वतःची आणि धर्माची सेवा करण्यासाठी फ्री ऑफ चार्ज इथं राबण्यासाठी किंवा सेवा देण्यासाठी किंवा धर्म ग्रहण करण्यासाठी ती मुलं इथं आलेली आहेत. ती किरकोळ व्यक्ती नाहीत. त्यामुळे तुमच्या पैशांची आम्हाला गरज नाही. तुम्हाला जर हे पैसे काय वाटत असेल तर बाबासाहेबांच्याकडे जावा. ज्यावेळी निचुरबानं त्यांना हे सांगितलं त्यांना बाबासाहेब कोण काय माहीत नव्हतं. परंतु त्या व्यक्तीला एवढा पश्चाताप झाला. त्या व्यक्तीने निचुरबानं पश्चाताप एवढा झाला त्या व्यक्ती जो गेला तो व्यक्ती नाही रोज आपल्या मुलग्यासह तिथं असलेल्या सगळ्या माणसांची ताटं उचलायचं, पत्रावे उचलायचं आणि धुवून ठेवायचं हे काम रोज करत होता. जोपर्यंत संलेखना पार पडत नाही तोपर्यंत तो शेडजी तिथंच आपल्या मुलासहित तो रोज काम करत होता. आणि ज्यावेळी निश्चितरूपाने शेवटच्या समयाला वीराचार्य बाबासाहेब कुचनेचा सत्कार करायचं म्हणून नाव पुकारले गेले तेव्हा बाबासाहेब तिथे नव्हते. बाबासाहेब पाठीमागं मंदिरच्या इथं आगमामध्ये पाठीमाग जाऊन बसले होते. कधी सत्काराला ज्यावेळी नाव घेतले जाते तर बाबासाहेब कधी येणार नाहीत आणि तिथनं निरोप देणार की एका साधारण आपला कार्यकर्ते तो वर जाऊन त्याने सत्कार स्वीकारून दिला. कधी बाबासाहेबांनी आजपर्यंत स्टेजपर्यंत सत्कार स्वीकारले. याच्यातून किती संयम असेल आणि किती संयमाचे महामेरू ते बाबासाहेब असतील या एका गोष्टीतून तुम्हाला लक्षात येईल. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांनी त्या व्यक्तीला बी बोलले नाही, स्वयंसेवकांना बोलले नाही. ते काम जे होते ते आपण स्वतः केले. त्यांना आपण सांगायचं होतं उपदेशता स्वयंसेवकांना वादविवाद न करता तुम्ही जर कोणतं काम केलं असतं तर सोडलं असतं तर विषय मोकळा झाला असता. आणि आज समाजामध्ये या सगळ्या गोष्टी बघत असताना सगळे स्वयंसेवक कार्य करत असताना निश्चितपणे स्वयंसेवक कुठल्या पद्धतीनं काम करतात, समाजातली माणसं कुठल्या पद्धतीने काम करतात, एक तर निश्चितपणे संयमाचा किंवा एक तर सेवेचा गुण आम्ही बाबासाहेबांचं घेणं आवश्यक आहे. युवकांना प्रत्येक युवकांना हे शिकवणं आवश्यक आहे. आज जो व्यक्ती बाबासाहेबांच्या हाताखाली तयार झालेला आहे एक सुद्धा व्यक्ती फेल गेला नाही, एक सुद्धा व्यक्तीला कुठलं व्यसन नाही, एक सुद्धा व्यक्ती धर्मापासून बाजूला नाही. आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, बेळगाव जिल्ह्यामध्ये फिरत असताना बघतोय की जे व्यक्ती बाबासाहेबांच्या हाताखाली तयार झाले त्या एक सुद्धा व्यक्ती फेल गेलेला नाही. आज चिंतन करणं आवश्यक. आज त्यांच्या हाताखाली त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे बरेच निश्चितपणे नाही व्यक्तिमत्व आहेत ते महाराज रूपामध्ये आहे. आज पहिला कोणाचं नाव घ्यायचं असेल तर महावीर पाटील समडोईचे जे होते ते बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे व्यक्तिमत्व. त्यांनी आचार्य भगवान विद्यासागर महाराजांच्याकडून दीक्षा घेतली आणि त्यांचं नाव होतं मुनिश्री अपूर्व सागरजी महाराज. त्यांची संलेखना धामणी या क्षेत्रावर झाली. दुसरे व्यक्तिमत्व कोण असेल, बकुलजी कांते, हे शिरोळचे निवासी, ते सुद्धा आज दीक्षित आहेत. पूज्य आचार्य भगवान विद्यासागर महाराजांचे शिष्य परमपूज्य मुनिश्री अक्षय सागरजी महाराज हे बकुलजी कांते म्हणून बाबासाहेबांचे खंदी कार्यकर्ते. तिसरे व्यक्तिमत्व असेल तर निश्चित रूपानं वाळवा नगरीचे नगरगौरव. आता इथं माणिक शेटे आल्यात की धर्मगिरीचे अध्यक्ष माणिक शेटे आहेत. निश्चित रूपानं त्यांनी सुद्धा त्यांच्यावर काम केलेलं आहे. त्यांनी सुद्धा त्यांच्यावर फिरत होते. ते निर्यापक श्रमण परमपूज्य मुनिश्री धर्मसागरजी महाराज हे सुद्धा बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे एक कार्यकर्ते. त्याच्यानंतर कोण असतील तर अनेक कार्यकर्ते असे होते की जे समडोईचे दुसरे कार्यकर्ते कोण असतील ते आता आचार्य भगवान विद्यासागरांचे परमप्रवक शिष्य आणि ज्यांना मी माझ्या पहिल्या धर्मगुरूच्या माध्यमात मानतोय ते पूज्य मुनिश्री सुपार सागरजी महाराज हे सुद्धा बाबासाहेबांचेच निश्चितरूपानं कार्यकर्ते आणि खंदे कार्यकर्ते. त्यांच्या खांद्याला खांदा काम लावून दिलं. असे बरेच मी ठराविक उदाहरण सांगितलं. असे बरेच कार्यकर्ते आहेत
की निश्चित रूपाने ते बाबासाहेबांच्या आज एक गोष्ट अशी अशी काय काय कार्यकर्ते घडल्यात की बाबासाहेबांना निश्चित रूपाने थोडंफार बघायला मिळालं लहान असताना, परंतु बाबासाहेबांचं चरित्र किंवा पुस्तक बाबासाहेबांचं वाचल्यानंतर बऱ्याच जणांना वैराग झाले असे की तुम्हाला माहित असेल की ज्यांच्याकडून मला दिगंबर दीक्षा मिळाले ते आचार्य चंद्रप्रभ सागरजी महाराज यांनी नुसतं बाबासाहेबांचं पुस्तक एकदा बसल्यावर नुसतं पुस्तक वाचलेलं आणि त्यांना वैराग्याची ज्योत मनामध्ये निर्माण झाली. आज म्हणून निश्चित रूपानं दिगंबर झाल्यापासून अविरतपणे वीराचार्य बाबासाहेबांची पुण्यतिथी निश्चित रूपाने ते मोठ्या प्रमाणात साजरी करतात. का? कारण की त्यांचे उपकार त्यांच्यावर आहेत म्हणून. आज असं व्यक्तिमत्व बाबासाहेबांचं तयार झालेलं आहे की या व्यक्तिमत्वाचा प्रत्येक युवकांना आणि प्रत्येक युवतींना या व्यक्तिमत्वाविषयी माहीत असणं आवश्यक आहे. आज एक एक गोष्टी जर त्यांच्या ऐकत गेला की तुम्हाला सुद्धा वाटेल. आज एक गोष्ट लक्षात घ्या की निश्चित रूपानं आज वीर सेवादलच्या जवळजवळ माझ्या मते 175 शाखा कार्यरत आहेत. जवळजवळ 150 पाठशाळा कार्यरत आहेत. जवळजवळ 10 ते 12 हजार युवकांना व्यसनमुक्त बनवून ते त्यांचं संघटन निर्माण केलंय आणि लाखो युवकांना आणि लाखो श्रावक श्राविकांना धर्माची आणि व्यसनापासून दूर करण्याची किमया कोणी केली असेल तर एकमेव ते व्यक्तिमत्व आहे वीर शिरोमणी ॲडव्होकेट वीराचार्य बाबासाहेब कुचुनेरी. हे गोष्ट लक्षात घ्या. त्यांना वीराचार्य म्हटले जाते. हे सुद्धा पद स्वीकारताना ते तिथे उपस्थित नव्हते. चिंतन करणं आवश्यक आहे. किती मोठी व्यक्तिमत्व आणि किती मोठं निश्चितपणे संयमाचा गुण त्यांच्याजवळ, क्षमेचा गुण आणि किती मोठं त्यांचं हृदय होतं याची निश्चितपणे प्रत्येक समयाला प्रचिती येते. एक गोष्ट लक्षात घ्या. काय काय गावामध्ये जायचे पहिल्या समयाला ते जात असताना सगळ्यात निश्चितपणे पहिल्या ते कुठल्या गावामध्ये यायचे तर कसबे डिग्रज गाव. आज त्यांच्या विचारांचा आणि त्यांच्या आचरणाचा आणि चारित्र्याचा नाही प्रभाव पडलाय म्हणून आज नुसता कसबे डिग्रज एका नगरातली नाही निश्चित रूपानं 11 त्यागी बनलेले आहे आणि मोजे डिग्रजचे 5 त्यागी बनलेले आहेत. दोन्ही डिग्रजचे मिळून निश्चित रूपानं जवळजवळ 16 त्यागी आज कार्यरत आहेत. त्यातल्या बऱ्याच जणांची सल्लेखन झाले. हे सगळं कुणाला श्रेय असेल तर वीराचार्य बाबासाहेब कुचुनेरींना हे श्रेय आहे. एक पद या 2 गावामध्ये मिळून एक त्यांना पद वीर शिरोमणी हे जे पद दिले ते डिग्रज या नगरामध्येच त्यांना वीर शिरोमणी पद दिले आणि वीराचार्य ही पदवी दिली आहे ती कुंदलगिरी सिद्ध क्षेत्रावर त्यांना हे पद दिले आहे. परंतु निश्चित रूपानं त्यांनी त्यांच्या समक्ष ह्या पदांचा स्वीकार केला नाही. युवकच लावत होते. त्यांनी कुठल्याही पदाला कधी लावून घेतलेलं नाही. आमचा मोठेपणा म्हणून आम्ही निश्चित रूपानं त्या बाबासाहेबांच्या प्रती एक समर्पण, एक बाबासाहेबांच्या प्रती श्रद्धा आणि बाबासाहेबांच्या प्रती निश्चितपणे एक निष्ठा म्हणून बऱ्याच युवकांनी ते पद त्यांना लावले आहे. परंतु बाबासाहेबांनी याचा स्वीकार कधी केलेला नाही. ज्यावेळी वीराचार्य पद दिलं गेलं, वीराचार्य पद का उडकून काढलं आणि कोणी उडकून काढलं 4-5 मुलं चर्चा करत होते. कुंतलगिरी येतं त्या कार्यक्रमानिमित्त जे मगाशी मी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली पूज्य मुनिश्री ऋषभसागर महाराजांची सल्लेखना, ते ऋषभसागर महाराज सुद्धा नाही मोजे डिग्रज नगराचे नगर गौरव होते. प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांकडे दीक्षित झालेले ते शिष्य होते पूज्य मुनिश्री ऋषभसागरजी महाराज. त्यांच्या सल्लेखनाच्या वेळीचा प्रसंग एक दिवस संध्याकाळी सगळ्या युवकांनी काय पद द्यावं म्हणून बऱ्याच पदांची नाही काय काय पदं काढून ठेवली. मग सगळ्यांनी सगळे पदं छानत का नाही आले आणि म्हणले आपल्या युवकांची निश्चित रूपानं कोण आचार्य असतील तर बाबासाहेब आहेत. तर म्हणून त्यांना काय जायचं असेल तर वीराचार्य, वीरांचे आचार्य म्हणजे युवकांचे आचार्य म्हणून वीराचार्य हे पद दिव्या म्हणून ठरवलं सगळ्यांनी. परंतु सगळ्यांनी ठरवलं परंतु कोण बोलणार? बाबासाहेबांच्या पुढ्यात उभा राहायचं कोणाचं धाडस नव्हतं युवकांचं. कोण बोलणार? सगळ्यांनी निश्चितपणे चर्चा केली. सगळी म्हटली मी काय नाही. एक असं व्यक्तिमत्व पुढे आलं. ते व्यक्तिमत्व निश्चित रूपानं आनंदबाई शहा त्यांचं नाव. पंधरी हे गाव बारामतीच्या जवळ. बाहुबलीचे ट्रस्टी आहेत आता आणि त्यांचा मुलगा श्रवणबेगोचा ट्रस्टी आहे महावीर शहा. की हे निश्चित रूपानं आनंदबाई शहा तयार झाले की मी निश्चित रूपानं हे करतो. मग त्यांनी आनंदी महाराजांना विचारलं. आनंदी महाराज ठीक आहे म्हटले आशीर्वाद आहे जावा. त्यांना जरा बळ आलं परंतु तरी बी भीती होती. बाबासाहेब कुठनं तर आले आणि काय बोलले त्यामुळे सगळं लपून कार्यक्रम चालू होता. बाबासाहेबांनी यातली काहीच भनक नव्हती. बाबासाहेब आपल्या कार्यामध्ये आणि आपल्या सेवेमध्ये मग्न होते. आणि संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळी सभेला सगळी माणसं भेटतात काय मुलांनी नियोजन केले बाबासाहेबांना तिथं पोचून द्यायचं नाही.
आणि काय काय नियोजन केले, इथं वीराचार्य हे पद घोषणा करायची. मग सगळी तयारी केली ती, आणि सगळी तयारी केल्यानंतर बाबासाहेबांना काही मुलांनी तिथे रोखून ठेवलेलं. इकडं आनंदबाई शाह बोलायला चालू केले आणि बोलता बोलता म्हटले बाबासाहेबांना आम्ही वीराचार्य पद देतोय, आणि लगे माहीत ठेवले ते पद सुटले. माहीत कळणच कोणाला. आता काय झाले, एवढं सगळं बाबासाहेबांच्या कानावर तेवढे शब्द पडले. जिथं होते तिथनं येऊसपर्यंत एक युवक तिथं नव्हता. सगळे कोण काय सेवा करणारे बी कार्यकर्ते काय हो. बाबासाहेबांनी बघितलं, बाबासाहेबांना लक्षात आलं काय घाजाले. बाबासाहेब नुसतं माईकवरचा आवाज सुद्धा लांब जरी ऐकले तरी कोण कार्यकर्ता बोलत होता ते लक्षात आलं. परत संध्याकाळी जाऊन कोण कोण आपल्या ठिकाण कुठं कुठं कोण बाहेरच झोपले, आत आले नाहीत. जिथं हाल होता बाबासाहेब असणार तिथं कोण फिरकले बी नाही. सगळी आपापल्या जागेवर झोपले. झोपल्यानंतर सगळी झोप गेल्यानंतर सकाळी उठल्यानंतर सगळी आपापल्या कामामध्ये लागली. बाबासाहेबांना काही जाणून द्यायचं असो, बाबासाहेबांना बघ नाही. बाबासाहेब दिसले की खाली मान घालून सगळी चालू. त्यावेळी बाबासाहेब फिरता फिरता एकदा आनंदबाईंना पुढ्यात आल्यानंतर आनंदबाईंच्या पुढ्यात आल्याने बाबासाहेब म्हणले एकदा तर विचारायचं, एकदा तर विचारायचं म्हटल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायला चालू झाले. आनंदबाई शाहींच्या डोळ्यातून अश्रू चालले की सर, सगळ्या युवकांची इच्छा होती. आर्यनंदी महाराजांना बी आम्ही सांगितलं होतं, परंतु तुमच्या समोर बोलू शकत नव्हतं, तुमच्या समोर बोलण्याचं धाडस कुणाचंही नव्हतं, म्हणून आम्ही कृत्य केलं. बाबासाहेब काही बोलले नाही. सगळ्या युवकांची इच्छा होती, त्यांच्या डोळ्यातले पाणी बघितले आणि बाबासाहेब तसेच तिथनं निघून गेले आणि आपलं काम करू लागले. असं व्यक्तिमत्व की एवढ्या युवकांना घडवण्याचं काम त्या बाबासाहेबांनी निचूरबन केलं. त्यामुळे आज जर निचूरबाने युवकाला जागा करायचं असेल तर युवकांना वीराचार्यांच्या विचारांशी जोडणं आवश्यक आहे. त्याच वेळी आज जैन समाजातला प्रत्येक युवक जागृत होईल आणि प्रत्येक युवक जागा होईल आणि जैन समाजाचा धागा होईल, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे युवकांना जागृत करायचं असेल तर वीराचार्यांच्या विचारांशी जोडणं आवश्यक आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आज बऱ्याच अशा घटना निचूरबानं पुढे देतात की एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. सगळ्यात मोठं बाबासाहेबांना मी सगळ्यात मोठं कुठलं निचूरबानं उपमा देऊ इच्छितोय तर रक्षण करता ही सगळ्यात मोठी उपाधी. आज जिथे जिथे धर्म निचूरबानं संकट आला, जिथे तिथे धर्मावर उपसर्ग आला, जिथे जिथे धर्मावर संकट आलं, असे बरेच संकट दूर करण्याचं काम एकट्या बाबासाहेबांनी केलेलं आहे. एक प्रसंगाकडे मी तुम्हाला घेऊन चाललोय, आवर्जून तो प्रसंग आम्हाला माहित असणं आवश्यक आहे. की ज्यावेळी आचार्य विद्यानंदी महाराज त्यांचं हे गिजवणे आजोळ आहे, मला बी माहित नव्हतं. एवढ्या वेळा मी इथं आलो गिजवण्यामध्ये, मला माहित नव्हतं की विद्यानंदी महाराजांचं हे आजोळ आहे, हे पुढचंच घर. ते विद्यानंदी महाराज ज्यावेळी एक निश्चितपणे भाऊबुल्ली या क्षेत्रावर विराजमान होते, ते क्षेत्रावर एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्येच एक घटना अशी घडली की एक नेते, त्या नेत्यांनी घोषणा केली की भाऊबुलीच्या डोंगरावर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार आहे आणि ते क्षेत्र आमचं आहे. त्यावेळी विद्यानंदींना त्या नेत्यांनी घोषणा केल्यानंतर विद्यानंदींना ही बातमी समजली की असं झाले आणि या दिवशी ते इथं येऊन शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार आहे, ते क्षेत्र त्यांचं आहे म्हणून त्यांनी घोषणा केलेली आहे. विद्यानंदी महाराज म्हणले, लगेच विद्यानंदी महाराजांनी सांगितलं की त्या दिवशी त्यावेळी की नाही देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी, श्रीमती इंदिरा गांधी होत्या. त्यांनी डायरेक्ट आपल्या माणसांना सांगून इंदिरा गांधींना डायरेक्ट फोन लावला. इंदिरा गांधींना फोन लावल्यानंतर इंदिरा गांधी ज्यावेळी सांगितलं की असं असं घटना घडल्या, त्यावेळी इंदिरा गांधी म्हणल्या मी आत्ता येऊ शकत नाही कारण की मी विदेशात आहे आणि विदेशातनं आल्या आल्या मी इथे येतो, फक्त मला 2 दिवसाचा अवधी द्यावा. आणि महाराजांना, विद्यानंदी महाराजांना इंदिरा गांधी म्हणल्या की 2 दिवस फक्त तुम्ही कसं तरी हे सगळं रोका. त्यावेळी विद्यानंदी महाराजांना ते विचारामध्ये डुबले की असं कोण व्यक्ती असेल की निश्चितपणे हे संकट रोखण्याचं धाडस त्याच्यामध्ये आहे. त्यावेळी समदभद्र महाराजांना, गुरुदेव समदभद्र महाराज ज्यांनी 18 गुरुकुलांची स्थापना केली, बेल्लत बागेवाड्यापासून कारंजापर्यंत ज्यांनी बाहुबली आदी सौनिधी आदी तेरदाळ बागेवाडी या सगळ्या गुरुकुलांची स्थापना करण्याचं काम ज्या गुरुदेव समदभद्र महाराजांनी 18 गुरुकुलांची स्थापना केली, त्या गुरुदेवांना ज्यावेळी विद्यानंदी महाराजांनी असे एक व्यक्तिमत्व आणि असा एक युवक आपल्याला पाहिजे की तो जरी कुणी संकट किंवा आले आणि आपल्यावर हमला केला तरी त्या हमल्यातनं वाचवून या क्षेत्राला 2 दिवस वाचवून ठेवायला पाहिजे, वाचवून ठेवायला पाहिजे, या वाचवून ठेवायला पाहिजे. एवढ्या अवस्थेत कोण असा युवक आहे काय? त्या समदभद्र गुरुदेवांनी एकच शब्द काढला, असा एकच युवक या भागामध्ये दक्षिण भारतामध्ये आहे, तो कोण असेल
तर वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे हा एक व्यक्ती आहे की 2 दिवस काय 1 महिना रोकायचं म्हटलं तर रोखून ठेवण्याची क्षमता त्या वीराचार्यांच्या मध्ये आहे. त्यावेळी वीराचार्यांना बोलवून घेतलं विद्यानंदींच्या सानिध्यात. विद्यानंदी महाराजांना त्यांनी नमस्कार केला. त्यांचा जो काय पाहुणचार होता तो पाहुणचार केला, विनय केला, गुरुदेवांना विनय केला आणि गुरुदेवांच्या पुढ्यात म्हणले की गुरुदेव माझी आठवण का काढलेली आहे. त्यावेळी विद्यानंदी महाराजांनी सांगितले की तुम्हाला माहितीच आहे आता समाजामध्ये काय घडलेलं आहे आणि त्या घटने जर वाचायचं असेल तर या क्षेत्राला 2 दिवसाचा या क्षेत्राचं रक्षण तुम्ही करणं आवश्यक आहे. बाबासाहेब म्हटले ठीक आहे, माझ्याकडे जबाबदारी आहे. जीवामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत प्राण गेला तरी चालेल, परंतु निश्चित रूपानं या बाहुबली क्षेत्रावर कोणीही व्यक्ती येऊ शकणार नाही हे माझा शब्द तुम्हाला आहे म्हणले. बाबासाहेबांनी तो शब्द दिल्यानंतर विद्यानंदी महाराज एवढे खुश झाले आणि 2 दिवस बाबासाहेबांनी नुसतं सगळ्या त्या भागातल्या युवकांना एक नुसतं हाक दिली की आपलं क्षेत्र धोक्यामध्ये आहे आणि त्या क्षेत्राचं रक्षण करण्यासाठी तुमचा आवडते सर किंवा बाबासाहेब कुचनुरे तुम्हाला हाक देत आहेत, तुम्ही यायचं आहे. एवढी पोरं सुद्धा हातामध्ये काट्या काय असेल ते घरामध्ये शस्त्र अस्त्र काय असेल ते सगळी घेऊन बाहुबलीच्या डोंगराला 4 वेढे मुलांनी टाकले होते. सगळी हातामध्ये काट्या शस्त्र सगळी घेऊन त्या पूर्ण बाहुबलीला 4 वेड्यांनी घेरून टाकलं होतं. 2 दिवसापर्यंत कुठल्याही व्यक्तीला तिथं निश्चितपणानं व्यक्तीला आत येऊन देण्याचं धाडस कुणी करून केलं नाही आणि केलं सुद्धा नाही, कारण की एवढे युवक येऊन तिथं थांबले आहेत. एवढी मोठी शक्ती अपाट जैन धर्माकडे आहे म्हणलं तो त्या नेत्यांनी सुद्धा 2 दिवस येण्याचा प्रयत्न केला नाही. 2 दिवस पूर्ण झाल्यानंतर इंदिरा गांधी ज्यावेळी भारतात आल्या त्यांनी भारतात दिल्लीत न जाता डायरेक्ट त्यांचं विमान कोल्हापूरकडे वळवलं आणि डायरेक्ट बाहुबलीवर त्यांनी गाडी घेऊन विद्यानंदी महाराजांच्या चरणात आल्या. कारण की विद्यानंदी महाराज एवढे नेत्यांच्या तेवढं त्यांचं निश्चितपणे वातावरण चांगलं होतं. ते डायरेक्ट गेल्यानंतर पहिला ज्यावेळी दर्शन केल्या इंदिरा गांधींनी विद्यानंदींचं दर्शन केल्यानंतर समदवर गुरुदेवांचं दर्शन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की असं संकट आमच्या धर्मावर आलेलं आहे आणि या संकटातून तुम्ही दूर करणं आवश्यक आहे. त्यावेळी इंदिरा गांधींनी लगेच तिथनं फोन केला, कोण नेते आहेत त्यांची सगळी माहिती घेतली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही या कुठल्याही गोष्टीत न पडता बाजूला राहा, नाहीतर तुमचं राजकीय करिअर धोक्यात येईल. त्यावेळी इंदिरा गांधींनी ते केल्यानंतर ते संकट सगळं टळलं, त्या सगळ्या गोष्टी शांत झाल्या आणि शांत झाल्यानंतर इंदिरा गांधी त्यावेळी पंतप्रधान असताना इंदिरा गांधीने सुद्धा विद्यानंदींना प्रश्न केला की असा कोण व्यक्ती आहे की 2 दिवस हे संकट रोखण्याचं काम केलं. एवढं मोठं वादळ असताना सुद्धा त्या वादळाला रोखण्याचं काम केलं. त्यावेळी समदवर गुरुदेवांनी आनंदात हसत सांगितलं हे व्यक्तिमत्व कोण असेल तर वीराचार्य वीर शिरोमणी ॲडव्होकेट बाबासाहेब कुचनुरे हे व्यक्तिमत्व होतं. एका हाकेला हजारो आणि लाखो युवक तिथं निर्माण झाले आणि त्या युवकांनी हे काम केलंय की या क्षेत्राला वाचवण्याचं. म्हणून मी त्यांना तीर्थ रक्षा शिरोमणी निश्चितरूपानं म्हणतोय. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. आज निश्चितरूपानं आमचं घर सांभाळायचं म्हणजे जीवावर येते. आज महिला आमच्या वैतागतात, किती लोटायचं, किती काम करायचं, किती फसायचं घर सांभाळायला. अखंड समाजाला आणि समाजातल्या सगळ्या युवक पिढींना युवती पिढींना आणि सगळ्या श्रावक श्राविकांना सांभाळायचं निश्चितपणे केवढं मोठं कार्य वीर शिरोमणी ॲडव्होकेट वीराचार्य बाबासाहेब कुचनुरेंनी केलं होतं. त्याचं चिंतन जीवनामध्ये करा. कारण की आज सगळ्यात महत्वाची बाब असेल की एक गोष्ट लक्षात घ्या, निश्चित रूपानं आम्ही एक जीवनामध्ये खंत आजपर्यंत मी जेवढ्या महाराजांच्याकडं बऱ्याच वक्त्यांच्याकडं आणि बऱ्याच माणसांच्याकडं आम्ही कधी बाबासाहेबांना बघितलं नाही. माझ्या मते मी लई छोटा असेल, लई छोटा असेल का नाही कोणास ठाऊक, मी नसेल हे बी मला माहित नाही अजून की बाबासाहेब निश्चित रूपानं त्यावेळी होते. कारण की डिग्रजमध्ये त्यांचं वास्तव्य कायम असायचं, परंतु आम्ही बघितले की नाही हे बी आठवत नाही आम्हाला. परंतु आज नुसता बऱ्याच लोकांच्याकडं बऱ्याच वक्त्यांच्याकडं बऱ्याच गोष्टींच्या माध्यमातून आणि बऱ्याच पुस्तकांच्या माध्यमातून बाबासाहेब ज्यावेळी असे बाबासाहेब होते हे ऐकल्यानंतर निश्चित रूपानं की अंगावर रोम असे केस सुद्धा उभारतात आणि शरीरामध्ये रक्तसंचार होतोय की एक व्यक्तिमत्व आपल्या सुद्धा असं होऊन गेलेलं आहे की आज निश्चित रूपानं समाजाला गरज आहे. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. आज त्यांचं बोर्डिंग मधलं जर जीवन बघितला, एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांची आयु जर लवकर समाप्त झाली त्याच्यामध्ये बरीच कारणं डॉक्टरांनी सुद्धा सांगितली होती आणि बऱ्याच व्यक्तींनी सुद्धा सांगितले होते. आज खरोखर एक खंत आमच्या मनात सुद्धा आहे, जर खरोखर वीराचार्य वीर शिरोमणी ॲडव्होकेट बाबासाहेब कुचनुरे जर आज असते आणि त्यांच्या हातामध्ये जर पिंची कमंडल असते
तर पूर्ण जगामध्ये एक आदर्श संघ आणि सगळ्यात मोठा जगातला महाराजांचा संघ त्या वीराचार्यांचा झाला असता, ही खंत आमच्या मनात आहे. कारण की वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे दीक्षा घेऊ शकले नाही. त्यांच्या मनामध्ये लई पहिल्यापासून दीक्षेचे प्रसंग होते, परंतु शेवट समय ज्यावेळी त्यांचा होता त्यावेळी त्यांनी निश्चितपणे शेवटच्या समयाला सुद्धा बऱ्याच वेळ नाही त्यांच्या गोष्टी, एवढ्या गोष्टी सांगितल्या जातात. मी बोर्डिंग मधल्या काही गोष्टी सांगतो तुमच्या पुढं. आज बाबासाहेब काय होते, युवकांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व कोण होते तर बाबासाहेब होते. त्या युवकांनी सुद्धा ऐकायचं, आज ऐकायला युवक सुद्धा नाही. चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही या गोष्टीचं चिंतन आणि मनन करणं आवश्यक आहे. आज युवकांच्या पेक्षा बुजुर्ग जास्त ऐकायला. कारण की मी आमच्या आचार्य सन्मत सागा महाराजांची कथन कायम सांगतोय, कारण की प्रवचनला 8 आणि तमाशाला 60. चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं कायम म्हणतोय. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांनी ऐकायला पाहिजे त्यांनी ऐकायला पाहिजे, ज्यांच्यात बदल व्हायला पाहिजे ते इथे यायला पाहिजे. ही गोष्ट महत्वाची आहे. आज किती निश्चितरूपाने युवक निश्चितरूपाने या बाबासाहेबांच्या मुळे घडले. आज समाज एवढ्या बिकट परिस्थितीवर आहे. आज तुम्हाला माहित नसेल, मी ज्यावेळी भागाभागामध्ये विहार करत असतोय त्यावेळी बऱ्याच गावांचं नारळ मला का चढतोय याचं मला माहिती आहे. याचं मूळ कारण आहे की आमची जी पिढी आहे ती व्यसनमुक्त जास्त बनायला, आणि त्याला तुम्ही मुक्त करण्यासाठी, तुम्ही तरुण आहे तुम्ही यावं ही इच्छेसाठी मला जास्त नारळ चढतात. मी त्यासाठी सांगितलं नाही, परंतु हे करण्याच्या आधी जर बाबासाहेबांचे विचार त्या युवकांच्या मनामध्ये, प्रत्येक युवकांच्या मध्ये जर बाबासाहेबांचे विचार पोचवले तर आज ही गरज आमच्या समाजावर येणार नाही. सगळा समाज व्यसनमुक्त बनेल, सगळ्या समाजातली व्यसन निघून जातील. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून मी म्हणलो होतो, युवका युवका जागा हो, वीराचार्यांच्या विचारांचा धागा हो, त्याच वेळी जैन धर्माचा धागा तू बनशील. हे प्रवचनचा विषय मी निवडण्याचं मूळ कारण आहे. काल सुद्धा निश्चित रूपानं, काल असतील परवा दिवशी असतील, या आठवड्यात बऱ्याच गावची माणसं येऊन नारळ चढवून गेली. त्यांनी म्हणले की महाराज आमच्या गावामध्ये यायचं कारण आमची एवढी पिढी व्यसनमुक्त बनाल्या, त्या व्यसनापासून दूर करण्यासाठी तुम्ही यावं. आज एवढ्या लांब येऊन सुद्धा मला वाटलं नव्हतं की या भागात एवढी, तिकडल्या भागात. आज इथं येऊन 1 महिना जवळजवळ 9 दिवस झाले आहेत. 1 महिना 9 दिवसामध्ये फक्त 3 दिवस सोडले तर 1 दिवस गेला नाही की कुठली तिकडल्या भागातली कोण माणसं नारळ चढवायला आले नाही. समाजाला का गरज वाटते? म्हणून मी सांगतोय कळकळीने की तुमच्या युवकांना, तुमच्या युवक पिढींना किंवा तुमच्या मुलांना आणि मुलींना निश्चितपणे बाबासाहेबांचे विचार फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रत्येक आईवडिलांनी करा. तो युवक कधीही जीवनामध्ये फेल जाणार नाही, ती युवती कधीही जीवनामध्ये फेल जाणार नाही. आणि तो युवक युवती तुमच्या जैन समाजाचा सृजन करण्याचं काम आणि तुमच्या घराचं सृजन करण्याचं काम करेल. ते विचार मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची आज नितांत गरज आहे. आज एक गोष्ट लक्षात घ्या की बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी ऐकतोय की आम्ही या गोष्टीचं चिंतन आणि मनन करणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल की साधू संतांची तर एवढी सेवा बाबासाहेबांनी केलेली आहे आणि बरोच त्यांच्याबरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांना ते सुद्धा शिकवले की साधू संघांची सेवा कशी करायची. त्याच्या पुढच्या सगळ्यात मोठं कार्य काय असेल. आज बाबासाहेब निश्चितपणे आमच्यातून निघून गेलेत, बरेच वर्ष झाले, परंतु त्यांचा जो वसा आहे, त्यांचे विचार आहे, ते विचार आमच्यातून निघून गेले नाहीत. आज त्यांच्या विचारावर सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव या 3 जिल्ह्यामध्ये आज त्यांच्या विचारांचा वसा तसाच चालतोय. दशलक्षांमध्ये व्याख्यान मला आयोजित करणे हा कुणाचा विचार होता तर दक्षिण भारतामध्ये पहिला विचार कुणी मांडला असेल तर ॲडव्होकेट वीराचार्य वीर शिरोमणी बाबासाहेब कुचनुरे यांनी मांडला. आणि त्या दिवसापासून त्यांनी मांडल्यापासून आजपर्यंत अविरतपणे प्रत्येक गावागावामध्ये व्याख्यान मला चालतं. याचं मूळ शिल्पकार कोण असतील तर वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे होते. ही गोष्ट लक्षात घ्या. आज त्या व्याख्यानाच्या माध्यमातून किती लोकांच्या धर्म परिवर्तन झालं, किती लोकांच्या मध्ये बदल झाला, किती लोक धर्माशी जुडले गेले, किती लोक व्यसनमुक्त बनले आणि किती लोक धर्माच्या चारित्र्याला पालन करण्यासाठी तयार झाले. याचं मूळ कारण सुद्धा ते व्याख्यान मला. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि याचं सगळं श्रेय कोण, याचा सगळा पाया कोण असेल. आज कलश चांगला दिसालाय मंदिरवरचा, परंतु मंदिराचा पाया आणि मंदिरातली मूर्ती कोण होते ते वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे होते. ही गोष्ट लक्षात घ्या. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. असे बरेच जेवढे कार्य सांगतील तेवढे. आज एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट, 1983 साली त्यांनी उदगाव कुंजवंते अतिशय क्षेत्र बाहुबली आणि नंतर कोल्हापूर पर्यंत ही पहिली भारतातली व्यसनमुक्ती दिंडी वीराचार्यांनी काढली होती.
मी समजत होतो की बाहुबलीपर्यंत पोहोचली होती, बाहुबली थांबली नाही. ती बाहुबली करून उदगाव कुंजपासून निघली, बाहुबलीमध्ये गेली, बाहुबली करून त्यांनी कोल्हापूरपर्यंत नाही पायी दिंडी, जी व्यसनमुक्ती दिंडी म्हणून भारतामध्ये इतिहासामध्ये नोंद झाली, ती वीराचार्य बाबासाहेब कुजूने 1983 साली निचूरपणे काढली होती. आज आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीच्या माध्यमातून आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या की बाबासाहेबांनी निश्चितरूपानं 1982 साली दुसरी किमया केली की समडोई या नगरामध्ये पहिली प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्याची पहिली घटना चालू केली 82 साली. आणि त्या सालापासून आजपर्यंत अविरतपणे प्रथमाचार्य शांतीसागरांची पुण्यतिथी प्रत्येक ज्या ठिकाणी साजरी होईल ती अतिशय उत्साहात आणि अतिशय मोठ्या प्रमाणात ती साजरी होती. अभिमान होतोय बाबासाहेबांच्या कार्यामुळं. तुम्हाला माहित नसेल, दक्षिण भारत जैन सभेच्या इतिहासामध्ये, वीर सेवलच्या इतिहासामध्ये आणि पाठशाळांच्या इतिहासामध्ये, संस्कारांच्या इतिहासामध्ये आणि जैन समाजात दक्षिण भारतातल्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठी जर प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांची नाही पुण्यतिथी कुठं साजरी ते कसबे डिग्रजमध्ये. हा इतिहास आहे. याचं मूळ कारण सुद्धा, याचे जनक सुद्धा कोण असेल? फक्त बाबासाहेब. याचं चिंतन करणं आवश्यक. सगळ्यात जास्त झानपदक 150च्या वर झानपदक होते, 183च्या वर पथनाट्य होती आणि लाखो श्रावक एका तासाला 2-2 तासाला 9-9 ठिकाणी भोजनशाला असून सुद्धा 1-1 लाख माणसं 1-1 तासाला जेवत होते. एवढी मोठी पुण्यतिथी, ती सुद्धा दक्षिण भारताच्या इतिहासामध्ये नोंद झालेली पुण्यतिथी, शांतीसागर पुण्यतिथी. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. हा सगळा वसा कोण असेल? ही धार्मिक सगळी घटना असेल. आणि धर्म जो दक्षिण भारतामध्ये आज खांद्यावर धर्मध्वजा घेऊन पुढे नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते एकमेव व्यक्तिमत्व होते वीर शिरोमणी वीराचार्य बाबासाहेब कुचनोर्ते. म्हणून मी ही गोष्ट सांगितली. त्याचं चिंतन करा. आज तुमच्या युवकांना समजावून सांगा. आज बरेच आई वडील नुसता नाही ते सांगत नाहीत काही धर्माच्या गोष्टी. आज मी परवा म्हणलो, आमची संस्कृती आम्ही लोप पावत चाललंय. पहिला आजी आजोबा आई वडील मुलांना बसून सांगायचे की हे आपल्या धर्मामध्ये करायचं नसतंय, हे करायचं नाही, हे खायचं नाही, हे गोष्टी करायची नाहीत. आज सांगत नाहीत. कुणाला वेळ नाही, आजी आजोबांना बी वेळ नाही. हॅलो सारखं दुसरं काय नाही. आजी आजोबा बी तेच करले. पहिला लोरी ऐकत होती, गोष्टी ऐकत होत्या, कथा ऐकत होत्या, ते सगळं गेलं. म्हणून परवा म्हणले की दादी की लोरी अब टाय टाय फिस हो गई. परवा म्हणलेलं की मी, ही सगळी सत्य परिस्थिती आहे. हो, आज एक गोष्ट लक्षात आहे, मी कायमस्वरूपी म्हणतोय, जर आमची मुलं, आमची युवक युवती जर इतिहास, मागचा इतिहास जर जाणार नाही तर भविष्यात इतिहास रचू शकणार नाहीत. ही गोष्ट लक्षात घ्या. जर भविष्यात जैन समाजामध्ये इतिहास रचायचा असेल तर आमच्या युवक युवतींना मागचा सगळा जैन धर्माचा इतिहास माहित असणं आवश्यक आहे. त्याच वेळी नवीन युवक युवती जैन धर्माचा नवीन इतिहास रचतील, ही गोष्ट लक्षात घ्या. आज बऱ्याच युवकांना, बऱ्याच युवतींना आमच्या समाजात निश्चितरूपानं आमचे महाराज दिगंबर का राहतात हे माहीत नाही. मी कायम मांडतोय. बऱ्याच युवक युवतींना प्रथमाचार्य शांतीसागर महाराज कोण माहीत नाही. बऱ्याच युवक युवतींना आचार्य भगवान विद्यासागर महाराज कोण माहीत नाही. बऱ्याच युवक युवतींना आचार्य सन्मती सागर महाराज जी कोण आहेत माहीत नाही. बऱ्याच युवक युवतींना वीराचार्य बाबासाहेब कुचनोर्ते कोण आहेत हे माहीत नाही. काय समाजाला आम्ही कुठं काय धडे देणार आहे? काय शिकवणार आहे समाजाला आम्ही? जर आमचा इतिहासच आमच्या मुलांना माहीत नसेल. आज बऱ्याच युवकांना निश्चितरूपानं आमची तीर्थक्षेत्र जे अतिशय क्षेत्र आहेत, ते अतिशय क्षेत्रांची सुद्धा माहिती नाही. आपल्या भागातले 1-2-3 क्षेत्र माहीत झाले की झालं. मी 2023 सालाच्या चातुर्मास पासून एक नवीन योजना चालू केल्या की दिवाळीमध्ये की नाही मुलांच्यासाठी किल्ला सजावट स्पर्धा. ही का चालू करायची डोक्यात आयडिया आली माहिती काय? किल्ला म्हणजे किल्ला करायचं नाही रायगड प्रतापगड. किल्ला म्हणजे धर्मक्षेत्र सजावट स्पर्धा, त्याला कंसात नाव दिले अनब्रॅकेट. म्हणजे बाहुबली, कुंभ, श्रवणबेळगोळ, शिखरजी, गिरनार, चंपापुरी, पावापुरी ही सगळी क्षेत्र निर्माण करायची. पावागड जेवढे का? कारण की आज आमच्या मुलांना सम्यक शिखरजी सोडलं तर आमच्या भागातलं एक क्षेत्र सोडलं तर दुसरी क्षेत्र माहीतच नाहीत की जैन धर्माचे क्षेत्र कुठे आहेत. हे काय आहे? किमान किल्ला करण्याच्या माध्यमातून तर सगळं क्षेत्राची माहिती होईल. म्हणून किल्ला सजावट स्पर्धा दरवर्षी घेतात. 3 वर्ष झालं अखंड चालू आहेत.
दरवर्षी जवळजवळ 30 ते 40 किल्ले तयार होतात, त्या प्रत्येक गावात जाईल तिथं. त्यांना योग्य ते चांगली चांगली बक्षिसं देतोय का? कारण की त्यांना कळावं की आमची तीर्थक्षेत्र काय आहे, तीर्थक्षेत्रामध्ये काय होतंय, तीर्थक्षेत्रामध्ये काय काय इतिहास घडलेला आहे, तो इतिहास सगळा त्यांना माहित व्हावा म्हणून या सगळ्या गोष्टी आम्ही चालू केलेल्या आहे. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आम्हाला माहित पाहिजे. आमच्या मुलांना लहानपणापासून सांगायला चालू करा. आता तुमच्या युवक युवतींना, तुमच्या लहान मुलांना आज लहानपणापासून जैन धर्मातले काय काय गोष्टी आहेत त्या सगळ्या सांगण्याचा प्रयत्न करा. काय महाराज कसं सांगणार, आम्हालाच माहित नाही. आई वडिलांना पहिला माहित नाही, कसं पोरांना सांगणार. बऱ्याच आई वडिलांना वासा का करायचं हे विचारलं माहित नाही. मग ते आई वडील महाराजांच्या देतात, महाराज वासा का करायचा असतो हो हे विचारलं. मग महाराज सांगितले होती आपल्या मुलांना जाऊन सांगणार असं वासा करायचं असतं. कसं कळणार हो? 3 काळात निश्चितपणे कळणार नाही. सगळ्या गोष्टींचा, सगळ्या महान पुरुषांचा आणि महान महान जे पुरुष होऊन गेले त्या सगळ्यांचा इतिहास तुमच्या मुला मुलींच्या पर्यंत पोहोचवण्याची काळाची गरज आहे आज. त्या युवक युवतींना सांगा तुमच्या धर्मामध्ये काय महत्व आहे, धर्मामध्ये कोण कोण महापुरुष बनले आहेत आज. म्हणून मी म्हणते युवकांच्या पर्यंत 2 व्यक्तिमत्व जर पोहोचवले, एक प्रथमाचार्य शांतीसागरांचं चरित्र आणि दुसरं वीराचार्य बाबासाहेब कुचरेंचं चरित्र जर त्यांच्यापर्यंत पोहोचलं तर तुमच्या घरामधला युवक आणि युवती कधीही जीवनामध्ये फेल जाणार नाही. हे माझं 100% चॅलेंज आहे. परंतु आम्ही आजपर्यंत त्या मुलांच्यापर्यंत हे काही पोहोचवलंच नाही. आज मुलांच्यावरून पोहोचवायचं काही आई वडिलांना माहित नाही. शांतीसागरांचं चरित्र महाराजजी कधी तर प्रवचनात सांगितलं तेवढंच ऐकतात, टाळ्या वाजवतात, जात्यात, झालं. आणि उगाच यायचं आणि घोषणा द्यायच्या, प्रथमाचार्य शांतीसागर महाराज की जय म्हणले बघा. सकाळी उगाच घोषणा, अमर रहे अमर रहे, बाबासाहेब अमर रहे. व्यसने सोडा, झाडे लावा, नुसतं दिलं. त्याचा इतिहास काय आहे, त्याची काय परिस्थिती आहे, त्या गोष्टी काय आहेत, या सगळ्या गोष्टींना जाणून घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. मी आज निश्चित रूपाने इथं या भागातल्या सगळ्या पालकांना एक निवेदन करतोय की तुमच्या मुलांच्या पर्यंत, युवकांच्या पर्यंत आणि युवकांना सुद्धा निवेदन करतोय, तुमचे जेवढे मित्र असतील, युवक युवती असतील, त्या सगळ्यांच्या पर्यंत प्रथमाचार्य शांतीसागरांचा आणि निश्चित रूपाने वीराचार्य बाबासाहेबांचा इतिहास पोचवा. म्हणजे त्या युवकांच्या मध्ये परिवर्तन होईल आणि एक जागृत युवक या समाजामध्ये निर्माण होईल, एक जागृत युवती या समाजामध्ये निर्माण होईल. ते जर करायचं असेल तर या सगळ्यांचा इतिहास तिथपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. ते गोष्टी रूपात पोचवा, पिक्चर रूपात पोचवा, काय कशा रूपात पोचवणार आहे ते पोचवा, परंतु तो इतिहास तिथं पोचवा. त्या मुलांना मुलींना माहीत होऊन दे जैन समाजामध्ये महत्त्वाचे काय आहेत, क्षेत्र कुठले आहेत, जैन समाजामध्ये महापुरुषांनी काय काय बलिदान दिलेलं आहे, काय काय महापुरुषांनी जीवनामध्ये इतिहास रचलेले आहेत, त्या सगळ्या इतिहासांचं कथन त्यांच्यापर्यंत पोचवा. निश्चित रूपानं एक उत्कृष्ट श्रावक, उत्कृष्ट श्राविका आणि उत्कृष्ट निश्चित रूपानं महाराज माताजी आणि ब्रह्मचारी तुमच्या समाजात बनतील. हे चिंतन तुमच्या जीवनामध्ये करावं, कारण की वेळ कुणासाठी थांबत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं चिंतन आणि मनन तुमच्या जीवनामध्ये तुम्ही करावं. कारण की सगळ्यात महत्त्वाची बाब काय असेल तर बाबासाहेबांनी जे दिलंय ते निश्चित रूपानं तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं दिलं आहे. वाळव्याचे एक कोले नावाचे गीतकार आहेत, त्यांनी बाबासाहेबांच्यावर एक गीत लिहिलं होतं, अतिशय सुंदर गीत त्यांनी निश्चित रूपानं आपल्या माध्यमातून लिहिलं आहे की बाबासाहेब काय होते आणि बाबासाहेबांनी काय काय किमया केलती. या गीताच्या माध्यमातून त्या कोले या कवींनी निश्चित रूपानं लिहिलं होतं. त्यांनी म्हणतात, ओ बाबासाहेब कुछ नो रे, आम्हा सोडून गेला खरे, नाही झाले हो आमचे बरे, ओ बाबासाहेब कुछ नो रे, तुम्ही केलीत आमची सेवा, सधर्माचा करुणी धावा, त्या दिले हो सुख सारे, ओ बाबासाहेब कुछ नो रे, ओ बाबासाहेब कुछ नो रे, आम्हा सोडून गेला खरे, नाही झाले हो आमचे बरे, ओ बाबासाहेब कुछ नो रे, दिला उजाला जिन धर्माला,
व्यसन मुक्तीचा संदेश दिला, विश्वधर्मी हो तुम्ही खरे, ओ बाबा साहिब कुछ नो रे, ओ बाबा साहिब कुछ नो रे. आम्हा सोडून गेला करे, नाही झाले हो आमचे बरे, ओ बाबा साहिब कुछ नो रे. सेवा दलाचे केले कार्य मोठे, मार्ग दावून गेलात कोठे, दुःखित हो आम्ही सारे, ओ बाबा साहिब कुछ नो रे, ओ बाबा साहिब कुछ नो रे. आम्हा सोडून गेला बरे, नाही झाले हो आमचे बरे, ओ बाबा साहिब कुछ नो रे. अमर राहिली तुमची कीर्ती, ध्यानी येते हो आदर्श मूर्ती, वंदन त्यांना सारे करता, ओ बाबा साहिब कुछ नो रे, ओ बाबा साहिब कुछ नो रे. आम्हा सोडून गेला खरे, नाही झाले हो आमचे बरे, ओ बाबा साहिब कुछ नो रे. सरांचा संदेश ध्यानी ठेवा, अशोक कोली हो सांगी सर्वांना, नका विसरू त्या विचार्यांना, ओ बाबा साहिब कुछ नो रे, ओ बाबा साहिब कुछ नो रे. आम्हा सोडून गेला खरे, नाही झाले हो आमचे बरे, ओ बाबा साहिब कुछ नो रे, ओ बाबा साहिब कुछ नो रे. त्या बाबासाहेबांच्या मुळे आज या दक्षिण भारतातला सगळा समाज व्यसनमुक्त बनला आणि धर्माची गोडी आणि या पाठशाळाच्या आणि वीर सेवेच्या माध्यमातून एवढी महाक्रांती या बाबासाहेबांच्या मजेले निश्चित रूपानं मी एवढीच भावना या आजच्या पुण्य दिवशी, एवढीच भावना सगळ्या पालकांच्या पर्यंत, सगळ्या युवकांच्या पर्यंत पोहोचवू इच्छितोय की बाबासाहेबांचं जे कार्य आहे, बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते प्रत्येक घराघरामध्ये, प्रत्येक युवकापर्यंत आणि प्रत्येक युवतीपर्यंत पोहोचण्याचं काम करा. निश्चित रूपानं प्रत्येक घरामध्ये एक वीराचार्य निर्माण होईल आणि प्रत्येक घरामध्ये जर वीराचार्य निर्माण झाला तर हा समाज आज निश्चित रूपानं पूर्ण जगाला नाही, देशाला नाही, जगाला नाही, पर विश्वाला निश्चित रूपानं धर्माची ज्योत आणि अहिंसाचा संदेश देऊ शकेल. मी एवढीच भावना करतो की तुम्ही हा सगळा वीराचार्यांचा संदेश जर युवकांच्या पर्यंत पोहोचवला तर युवक जागृत होईल आणि तो जीन धर्माचा धागा होईल एवढी भावना करतो. आणि आजच्या या वाणीला विराम देतोय. जे बोला आचार्य भगवंत श्री सन्मती सागरजी महाराज की